रामकृष्ण हरी, जय कामाख्या. चुकून सुद्धा हे जे कुंड आहे त्याचं पाणी घेऊन जायचं घरी. इतकी पॉवरफुल पाणी आहे की अत्यंत भयंकर अशा व्याधीला तुम्ही कधी बळी पडणार नाही. कॅन्सर सारखा विषय असेल किंवा पॅरालिसिस सारखा असेल, तंत्रमंत्र क्रियेसाठी हे पाणी वापरते. याला म्हणतात सौभाग्य कुंड. हे पाणी कमीत कमी 1 लिटर घरी नेणं गरजेचं आहे. सौभाग्य कुंड. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्या इथं आल्यानंतर याच्यात आंघोळ केल्याशिवाय जाऊ नका. फार महत्त्वाचं इथं आंघोळ करणं. सौभाग्य कुंड चमत्कारिक अशा स्वरूपाचं पाणी. इथं एक योगी त्यांची पूजा चालली बघा इथं. ह्याच्यामध्ये छोटी छोटी कासव आहेत. तुम्हाला एक दाखवण्याचा प्रयत्न करतो. भारतामध्ये अशा प्रकारचं दृश्य कुठेही दिसत नाही. नीट बघा वस्तुस्थिती काय आहे. बळी न देता सोडून दिलेले हे पक्षी आहेत. हे बदक, हे कबुतरे, हे शेळ्या म्हणजे बोकड. लोकांना चारा वगैरे घालतात तिथं आल्यावर. हे तांत्रिक असे. आपण सौभाग्य कुंडापाशी आहे आता. इथं कासव दिसत आहे तुम्हाला इथं. कासव हे छोटे, एक लय मोठं कासव आहे. 30-40 किलोचं असेल होते. आणि मंदिर इथून पलीकडे पाठीमागे राहतं मंदिर. आपण आता सौभाग्य कुंडाजवळ आहोत. मी वेळोवेळी इथं एनर्जी किती आहे काय बघण्याचा प्रयत्न करतोय. मग परत एकदा तुम्हाला इथली एनर्जी दाखवतो. हां, सगळ्याच्या सगळ्या लाईटी लागल्या होत्या आता. विशिष्ट प्रकारची ऊर्जा. माणसाचा जे अहंकार आहे ना, अहंकार. माझी गाडी, माझा बंगला, माझी इस्टेट, एवढी जमीन. इथं मी अनेक असे करोडपती पाहिले की अक्षरशः देवीच्या म्हणजे मंदिरासमोरून स्वतःच्या तोंडात मारून घेत आहेत. काय काय त्यांचा विषय काय कळलं नाही. पण अहंकार पूर्णपणे नष्ट होतो इथं आल्यानंतर. एवढी गोष्ट मात्र खरी. चमत्कारिक स्थळ आहे. ती ऊर्जाची तर अशा स्वरूपाची आहे. आयुष्यात येऊन माणसाने एकदा कामाख्या दर्शन करावं असं मला मनापासून वाटतं. रामकृष्ण हरी.
मुख्य मंदिर, दर्शन घ्या अशी मनापासून अपेक्षा. मुख्य मंदिरापाशी एनर्जी मीटर बघा. गाणगापूरला जसं पारायण वाचन चालतं तसं आई कामाख्याचे मंत्र उपासना करणारे भक्त जे घरी करतात ते इथे येऊन पण तिच्या पटांगणामध्ये पूर्ण करतात. ते खरे भक्त. जवळून दाखवतो थोडं. सगळ्यांचं वाचन चालू आहे आपापल्या पद्धतीने. उमा महादेव शंकराचं मंदिर आहे. इथून 10-12 किलोमीटर. आईची दर्शन घेतल्यानंतर बापाचे म्हणजे आपले उमाशंकर महादेवाचं दर्शन घेणं बंधनकारक आहे. आई बागलामुखीचं मंदिर, सॉरी आई कामाख्याचं मंदिर आहे हे. इथे एक देवाची मूर्ती आहे. तंत्रपीठ आहे. पण आतली गोष्ट तुम्हाला सांगतो, अंबुबाची मेले म्हणजे जे यात्रा आहे त्यातलं जे वस्त्र आहे त्याचा तुकडा इथून घेतला जातो. त्याच्यामध्ये ती एनर्जी, ती पॉवर असते. त्यानंतर मायांग इथं 6 आहे, त्यांना ठेवा. अगदी एक छोटं खेड आहे. त्या मायांगमध्ये तांत्रिक आहेत आणि तुम्हाला कोणाला काय शिकायचे काय, फक्त त्याचा उपयोग समाज हितासाठी झाला पाहिजे. आज परिस्थिती अशी आहे की जो तो फक्त माल छापायच्या मागं आहे. लय एक्सपोज केलं ना मी तर 500 बाबा तयार होत्या, 1000 बाबा तयार होत्या इथं येऊन. आणि महाराष्ट्रात जाऊन तिथे लोकांना लुटणार, त्यांच्याकडून पैसे घेणार, त्यांच्याकडून सोनं घेणार, कोण टेबल घेणार, खराब होणार, अशी परिस्थिती आहे. माझा काही विश्वास नाही लोकांच्या. त्यामुळं दाखली म्हणून 6 लाखाची ठेवली. बाकी काय नाही विषय. सात्विक मार्गाने जेवढं होता येईल तेवढं 2 हाताने करायचं, नाही तर काय पडले त्याच्यावरून, असा विषय. स्त्रियांच्याकडे मुलींच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मात्र प्रत्येक व्यक्तीचा, पुरुषाचा, नराचा बदलावा अशी माझी इच्छा आहे. इथं दर्शन घेणाऱ्यांनी माझ्यासुद्धा डोक्यात भविष्यात आहे ना एक 30-40 जण 30 जण घेऊन मी 100% बागलामुखीला जसं नेत होतो तसं बागलामुखी करून कामाख्याला घेऊन येणार आहे. असा माझा भविष्यात प्लॅनिंग आहे. पण संपूर्ण जगाच्या पाठीवर तंत्रविद्या किंवा तांत्रिक क्रिया, चांगली असो वाईट असो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुरुशिवाय काहीच होत नाही. तर त्यांना ठेवा, गुरु करावाच लागतो. फार जटिल प्रक्रिया आहे, मोठी प्रक्रिया आहे ती. किती वेळा पाहिलं ना तरी मन भरत नाही असं मंदिर आहे. तुम्हाला सांगतो, आई कामाख्याच गर्भगृह आहे आणि आश्म रूपात योनिपिंड आहे. त्यातून सतत पाणी किंवा स्त्राव वाहतोय. इतके हाईटवर आहे निलांचल पर्वत आता. तर हे इतकं कसं आहे, अजून पार ते अमेरिका, युरोप इथल्या शास्त्रज्ञांना सुद्धा ते कळलं नाही की इतक्या हाईटवर हे पाणी येतंय कुठून, असा विषय. त्यामुळं नंबर 1 तर 10 शक्तिपीठातलं 1 नंबर तर शक्तिपीठ आहे. नंबर 1 कामाख्या. आम्हाला इथं बऱ्याच ठिकाणी तांत्रिकांच्या बरोबर
युरोप अमेरिकेतील महिला पुरुष सुद्धा दिसले, जे काही विधी शिकण्यासाठी मायांगला आणि इथं आले होते. एरवी आत्ता आहे याची एवढी गर्दी नसते. आत्ता गुप्त नवरात्री चालू आहे, त्यामुळं बऱ्याच जणांचं दर्शन होत नाही. 24 तास, 18 तास, 20 तास बाहेर लागल्यानंतर दर्शन आत्ता होतंय.